नाही, मी तुला सांगतो हे एकट्या राधिकाचं काम नाहीये. ते महाजनी सुद्धा तिला सामील असणार. व्हाईट मिशी? हो, मी आता येताना न्यूजपेपरच्या ऑफिसला गेलो होतो. चौकशी केली तर एक जण सरळ उत्तर देईना. माझ्या लक्षात आलं तिथे पूर्वी संपादक म्हणून हे महाजनीच होते ना. त्यांचाच काहीतरी संबंध असणार. त्यांनीच काहीतरी केलं असणार. पण त्यांना मला त्रास देऊन काय होणार आहे? तेच तर कळत नाहीये ना. मी सांगते. ते महाजनी, नानी, राधिका आणि रेवती हे सगळं मुद्दाम करतायत तुला त्रास द्यायला शनाया. बघितलं? आणि तुलाच वाटतं तुझ्या बायकोला काही अक्कल नाहीये. तिचीच अक्कल आहे ही सगळी, तिनेच केलंय बघ. नाही, आता पाणी डोक्यावरून गेलंय. राधिकामुळे ना हे सगळे शेफारलेत. वेळीच थांबवायला हवं, नाही तर अजून अजून नाटकं करतील. गुरुनाथ, तुम्ही आत्ता हवं तर आमच्या घरी जाऊन बघा. सगळेजण जमलेत तिकडे, मैफिल चाललीये. आणि विषय काय? शनायाची फजिती. नॉनसेन्स. आता सगळे घरी आहेत? हो ना. हा, मी बघतोच आता. हा, बच्चा तू रडू नकोस, मी आलो. वा, काय मैफिल रंगली आहे. क्या बात आहे. हा, झाला चहा? काय आज नाही वाटतं पुडाच्या वड्या वगैरे? अरे, एवढी चांगली मोठी माणसं म्हणून घेता स्वतःला, आणि हे असं वागणं? नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही गुरुनाथ? हो, उगीच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका. तुम्हाला नक्की माहितीये मला काय म्हणायचं ते, आणि नसेल तर सरळ मुद्द्यावर येतो. कारण तुमच्यासारखं ना हे असं मागून वार करणं जमत नाही. हा, मला. काय बोलताय तुम्ही? कसला वार? यांना विचारा ना. मिस्टर महाजनी, का हो, एका मोठ्या वृत्तपत्राचे संपादक होता ना तुम्ही? आपली पॉवर, आपला स्टाफ वापरून खोटी बातमी छापून आणली तुम्ही. काय तर म्हणे शनाया हरवलीये, 1 लाख रुपये बक्षीस, आणि वर माझं नाव आणि माझा पत्ता लिहिलं. एक मिनिट, नाही, आता म्हणाल की मला काही माहितीच नव्हतं, आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा कल्पना होती, तुम्ही सगळे सामील होता त्यात. काय करा आधी, स्वतः एवढ्या नैतिकतेच्या गप्पा मारतेस ना. मग आता हे असं खोटं काम करताना कुठे गेली होती नैतिकता तुझी? हे तुम्ही बोलून राहिले. खोट्याची सुरुवात कुठून झाली हे आठवतंय? अच्छा, आता तू मलाच विचारतेस? नाही, तुम्ही सगळ्यांना त्रास देताय. त्रास सुखानं जगूच देत नाही. नाही, तुम्हाला बघतोच सगळ्यांना. सगळ्यांना कोर्टात खेचेन. महाजनी, तुमच्यावर तर केसच टाकतो मी. कसली केस? थांबा का? टाका टाका केस. तुम्ही केस टाकाच. मग मी पण केस टाक, आणि एक नाही अनेक केसेस टाकेल. तुमच्या मुलाला आणि बायकोला कारण नसताना घरातनं बाहेर काढली त्याची केस. लग्न न करता एका मुलीला घरात आणून ठेवली त्याची केस. बायकोला फसवल्याची केस. सांगा, कुठली केस टाकू? बोला ना, बोला. ए बास, त्या तुझ्या जुन्या जुन्या ट्रिक्स परत परत वापरू नकोस हा राधिका. तुला एकदा सांगितलं ना, आपल्या घरातली चर्चा इथे 4 चौघात करायची काही गरज नाहीये. गप्पा बसा. ही 4 चौघ नाहीयेत, ही माझी माणसं आहेत, माझी आपली माणसं. मी यांच्या बरोबर राहते. यांना तुम्ही काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. शनायाबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि मुळात तिला त्रास देण्याचा अधिकार या सगळ्यांना दिला कोणी? तुम्हीच दिला. तुम्हीच त्यांना अधिकार दिला. नवरा म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडून नाही राहिले, पण या लोकांनी मला आधार दिला. मी यांच्याकडे राहते, खाते, पिते. ही माझी माणसं आहेत, त्यांना अधिकार आहे. आणि तुम्ही तर तुमच्या लग्नाच्या बायकोची पर्वा केली. हे लोक तरी तिची पर्वा का म्हणून करतील? खूप बोलायला लागलीस ना तू राधिका. परिस्थितीने मला भाग पाडलंय. नाही, मी सांगते ना तुम्हाला. मला सांगते, जेव्हा ही पोरगी घर फुंकून निघून जाईल ना, तेव्हा तुमचे डोळे उघडतील. तेव्हा काय कराल तुम्ही? सांगा ना, काय कराल? या असल्या तुझ्या बोलण्याने ना मला काही फरक पडत नाही, कळलं ना? तू करत बस असल्या कल्पना.
पण तुझ्या या बोलण्यानं माझं काही वाईट होणार नाही, लक्षात ठेव. नाही नाही, मी कोणाचं कधी काही वाईट केलेलं नाही आणि वाईट चिंततही नाही. आता येणारी परिस्थितीच काय तर ठरवेल. तू बदलली आहेस तू, राधिका. तुम्ही बदलायला भाग पाडली मला. आणि हे पा, यापुढे माझ्या लोकांबद्दल काहीही बोलायचं नाही. मी खपवून घेणार नाही. आणि त्यांच्याशी बोलताना 10 वेळा विचार करायचा. समजून राहिलं ना तुम्हाला? नाही, बोल तू, वाटेल ते बोल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता तर मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही. आता तर मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही. हे किती एम्बॅरेसिंग आहे यार. आय नो यार, खूप इन्सल्टिंग होत होते. ती राधिका ना एक चान्स सोडत नाही माहितीये. आय नो. एक फ्रँकली सांगू, तू इतकी हुशार आहेस, टॅलेंटेड आहेस, पण इथे ना कोणाला किंमतच नाहीये तुझी. सगळे जाम वाईट वागतात ग तुझ्याशी. आय नो यार, फक्त गॅरीच समजून घेतो मला. हे अँड मी टू. ऑब्विसली यू टू. यू आर लाईक माय बेस्ट फ्रेंड हिअर, यू नो दॅट. Useless. काय झालं? काय झालं? काय चांगलं सुनावून आलो या लोकांना. वा, बरं झालं. नाही, हे सगळं ना आधीच करायला पाहिजे होतं. म्हणजे यांचं हे टोमणे मारणं आणि या सगळ्या हरकतींना लगाम बसला असता. त्यांना ना आता अल्टिमेटमच दिलाय मी. या पुढे जर असला काही शहाणपणा केला ना, तर मग मात्र ऐकणार नाही. मी सरळ पोलिसात नाही जेलची हवा खायला लावली ना, तर नावाचा गुरुनाथ नाही. ओ गॉड, गॅरी इज सो डॅशिंग यार. ए, तू नाही म्हणायचं ना त्याला गॅरी. त्याला गॅरी फक्त मीच म्हणते. ओके बाबा, नाही म्हणून. हे पण ही कॅन डू एनिथिंग फॉर यू ना. आय नो, आणि हीच सिच्युएशन चालली आहे का कंटिन्युअस. हे फॉरगेट इट. यू नो व्हॉट इज 31st डे अँड वी शुड पार्टी. हा यार, गॅरी पटव का त्याला. मी ना एक्झॅक्टली 9 वाजता येते तुमच्याकडे. ओके ठीक आहे, चालेल. या ओके, चल बाय बाय. सी यू. बाय, सिया. आता तर मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही.